नमस्कार. नित्यभक्ती या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. हिंदू धर्मात देवासमोर दिवा लावण्याला विशेष महत्त्व आहे. दिवा म्हणजे प्रकाश, ज्ञान, सकारात्मक ऊर्जा आहे. अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो, देवघरात तुपाचा दिवा लावावा की तेलाचा दिवा लावावा आणि दिवा कोणत्या दिशेला ठेवावा? या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. धार्मिक मान्यतेनुसार तुपाचा आणि तेलाचा दोन्ही दिवे लावणे शुभ मानले जाते. कोणता दिवा लावायचा हे आपल्या परंपरेवर अवलंबून असते. हिंदू धर्मात प्रत्येक पूजेमध्ये दिवा लावण्याला अधिक महत्त्व आहे. दिवा हा सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. घरात दिवा लावल्याने देवघरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आपण अनेक ठिकाणी तुपाचा आणि तेलाचा दिवा लावलेला पाहिला असेल. पण तेलाचा दिवा लावावा की तुपाचा दिवा कधी लावावा हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. कोणता दिवा लावणे शुभ असते? तर हिंदू धर्मात देवी देवतांच्या समोर तूप आणि तेलाचा दोन्ही दिवे लावले जातात. वास्तुशास्त्रानुसार देवासमोर उजव्या हाताला तुपाचा दिवा आणि डाव्या हाताला तेलाचा दिवा लावावा. म्हणजेच तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर तुमच्या उजव्या बाजूला ठेवा आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तुमच्या डाव्या बाजूला ठेवा. तुपाचा दिवा हा सात्विक मानला जातो. भगवान विष्णू, भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, माता लक्ष्मी आणि गणपती यांच्या पूजेमध्ये तुपाचा दिवा लावला जातो. पूजा, व्रत, शुभ कार्याच्या ठिकाणी तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते आणि रोजच्या पूजेसाठी तेलाचा दिवा वापरला जातो. तिळाच्या तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. भगवान शिवशंकर, शनिदेव, हनुमानजी यांच्या पूजेत तिळाच्या तेलाचा दिवा लावला जातो. रोजच्या पूजेमध्ये एक वात लावावी आणि सण, उत्सव तसेच विशेष पूजा असेल अशा वेळी 2, 5 किंवा अधिक वातींचा दिवा लावावा. दिवा लावताना नेहमी देवाच्या किंवा मूर्तीच्या फोटोसमोर ठेवावा. पश्चिम दिशेला दिवा लावू नये, कारण पश्चिम दिशेला लावल्यानंतर गरिबी आणि संपत्तीची हानी होते. संध्याकाळी मुख्य दारावर दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात आनंद आणि ऐश्वर येते. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वास करते आणि घरातील वातावरण आनंदी होते. कमेंट्स करून नक्की सांगा, तुम्ही तुपाचा दिवा लावता की तेलाचा दिवा लावता? आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा.